त्यांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावरती ठेवला आणि म्हणाले चल, असं करून त्यांनी मला बाहेर आणून बसवलं. बाहेर आणल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल, रात्री 10:30 वाजेपर्यंत मग अमेयला बोलवलं, मंजिरीला बोलवलं, प्रिया वगैरे आम्ही सर्वजणच होतो. त्यांनी पासवरती नंबर पण घातले की प्रसाद तू थांब रे, मी गप्पा मारत मारत आपण हे करू. आणि त्यांनी ह्याला बोलवलं का, मग त्यांनी तिकडनं जॅकीला फोन केला, दादा तुम्हाला फोन केला, तू येतोय ना कार्यक्रमाला, वाडकरांना फोन केला आणि आपण चांगला कार्यक्रम करायचा. ही एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे आशाताईंसारखं व्यक्तिमत्व. 22 ते 24 वर्षाचा माझा सहवास आहे. हा कार्यक्रम जेव्हा आम्ही ठरवला, मला असं वाटतं आपण अस्थि विसर्जनाला गेलो होतो त्यावेळेला आशिषजी वगैरे आम्ही वाराणसीला असताना आम्ही हा कार्यक्रम ठरवला. बरोबर 1 महिन्यानंतर आपण कार्यक्रम करायचा आणि तो कार्यक्रम त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं, श्रीमंत व्यक्तिमत्व, कलरफुल व्यक्तिमत्व, म्हणून ह्याला मी कोणालाही सांगितलं की कलरफुल साडी नेसा, कलरफुल तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही दाखवा गाण्याच्या माध्यमातून. त्यांना ना पैठणी आवडायची, आशाताईंना खूप पैठणी आवडायची, म्हणून आम्ही त्याचं डिझाईन पण आम्ही पैठणीचं केलेलं आहे. त्यांना एक साडी आम्ही त्याला म्हटलं अगं आशाताई गेल्यात कुठे, आशाताई तर आपल्यातच आहेत, कुठल्या तरी खुर्चीवरती बसलेल्या असतील किंवा कुठून तरी पटकन प्रसाद, मंजिरी, आशिषजी काहीतरी नाव अमेय काहीतरी पुकारतील. पण आम्ही हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम जेव्हा आयोजित केला त्याला हा सगळा खर्च हे ते सगळं करायचं होतं. पण अमेयने सांगितलं की नाही, आपण 2 कार्यक्रम करायचे. मराठी फ्लेवर आशाताईंचा दाखवायचा, जो आम्ही कार्यक्रम आता 4:30 ते 7:30 कार्यक्रम केला, जो 8 वाजेपर्यंत चालला. तुमच्यातले बऱ्याच प्रेक्षक तिथे बसले असतील. आणि दुसरा कार्यक्रम हा RD बर्मनचा आम्ही कार्यक्रम केला. आणि नंतर अमेय म्हणाला की प्रसाद, हा कार्यक्रमाचं कुठलंही कमर्शियल स्वरूप द्यायचं नाही, सगळ्या आर्टिस्टना त्यांची बिदागी द्यायची, सगळं करायचं चांगलं, आणि पण कुठलंही त्याचं तिकीट 1 रुपया पण त्याचं तिकीट लावायचं नाही, सगळ्याचा सगळा कार्यक्रमाचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही आमच्या कंपनीचं व्हॅल्युएबल ग्रुप वगैरे कुठेही नाव येता कामा नये. तो एक ट्रिब्यूट म्हणून आपण आशाताईंना त्यांच्या स्टाईलमध्ये आपण त्यांचं करायचं आहे. आणि आज तुम्ही इथे आलेला आहात. दुसरी गोष्ट, आशिषजींचं आणि आशाताईंचं काय नातं आहे ते मला असं वाटतं की न सांगणं. एकच फक्त किस्सा सांगतो, जो शेवटचा किस्सा माझ्या आणि आशिषजींच्या, तो मला